वर्ग आणि ते जमलेल्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला काही 2-4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र या गावी झाला. यशवंतराव चव्हाण यांच्या आईचे नाव विठाबाई व वडिलांचे नाव बळवंतराव होते. यशवंतराव 4 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. गांधीजींच्या असहकार्यामुळे त्यांना चळवळीत एक स्वसहाय्यगृह म्हणून उडी घेतली. 1930 साली शाळेच्या इमारतीवर त्यांनी तिरंगा फडकवला. मॅडमनी शाळेत विचारले, यशवंता तू काय होणार? तर यशवंतराव म्हणले की मी यशवंतराव चव्हाण होणार. 1956 मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्यातील पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना ओळखले जाते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत.